हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। ओके, तर मित्रांनो बघा, इथे DHS बद्दल आपण बोलणार आहोत। ओके, DHS जे ग्रेड C आणि D, ओके, गट क आणि गट ड यांचे जे वेटिंग लिस्ट होती। ओके, सगळ्यांना माहिती आहे मार्चमध्ये सगळं कारभार थांबला होता आणि आता DHSनी जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्यांनी काय केलेलं आहे की सगळ्या ज्या वेटिंगच्या लिस्ट आहे गट क आणि गट डच्या सगळ्या वेटिंग लिस्ट लावत आहे। ओके, जेणेकरून जे विद्यार्थी होते जे फर्स्ट लिस्टमध्ये जे सिलेक्टेड कॅन्डिडेट होते ते जॉईन नाही झाले, म्हणजे नॉट जॉईंड, और होऊ शकते की ते DMERला गेलेत बरेच विद्यार्थी, होऊ शकते ते एम्सला गेलेत। ओके, असे विद्यार्थी बरेच आहे याच्यामध्ये। ओके, तर त्याच अनुषंगाने त्यांनी काय केले की हे वेटिंग लिस्ट त्यांनी लावलं। मी आता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवले की वेटिंग लिस्ट आता लागायला सुरू होणार म्हणून। ओके, त्यांनी डेट पण दिली होती की एक 11 to 22च्या मधामध्येच आपल्याला 10 to 22च्या मधामध्ये आपल्याला यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करून घ्यायचं आहे। ओके, आता 22 डेट का दिलेली आहे, कारण सगळ्या जे विभाग जवळपास आपले 8 विभाग आहेत। ओके, तर 8 विभागाचं म्हणजे एक उर्वरित 3 जे आहे, 3मध्ये सध्या ही आचारसंहिता चालू आहे। तर उरलेले जे 5 आहे, 5मध्ये ज्यांची वेटिंग लिस्ट लावायची। ओके, आणि त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं, जेणेकरून 22 तारखेच्या आतमध्ये त्यांना आपण ऑर्डर्स देऊ शकतो जॉईनिंगसाठी। ओके, अशा पद्धतीने एक नोटिफिकेशन आलं होतं। बट आता काल आपल्याला समजतं की काल पण 11/6ला नागपूर DD ऑफिस, ओके, नागपूर DD ऑफिसच्या संदर्भातून एक प्रायव्हेटची आणि गव्हर्नमेंटची, ओके, स्टाफ नर्सेसची जी यादी लागली होती, स्टाफ नर्स असो की इतर जे पदं। ओके, आपण बेसिकली स्टाफ नर्सविषयीच बोलणार आहे। ओके, सेम ज्या गोष्टी आहेत त्या इतर पदासाठी सुद्धा लागू होतात। ओके, बट बेसिकली स्टाफ नर्सवर फोकस आहे इथे। तर ह्या लिस्टमध्ये असं झालं आहे की एकच कॅन्डिडेट, ओके, जशी काही एक लिस्ट लागली आणि त्यामध्ये एकच कॅन्डिडेट हा बऱ्याच ठिकाणी त्याचं नाव दिसून आलं होतं। ते आपण बघूया, लिस्ट कशी डाउनलोड करायची ते सुद्धा बघूया। ओके, हे जे arogya.maharashtra.gov.in वर जायचं, गेल्यानंतर हे एक असं पेज ओपन होईल, तिथे नोकरीविषयी संबंध, ओके, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, नोकरीविषयी संबंधी याच्यावर क्लिक केलं। ओके, हे असं पेज ओपन होईल आणि हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे हे बघा, आता आपल्याला माहिती आहे लातूर विभागाची एक नोटीस लागली, आज लातूर विभागाचं लागलेलं आहे, नागपूरनंतर लातूरचं। ओके, याच्यात बघा गट ड लिहिलेलं आहे, गट क लिहायचं। ओके, सरकारी नर्स पुरुषांची यादी, महिलांची यादी, खाजगी पुरुष आणि याची। ओके, म्हणजे नागपूर विभागाच्या नंतर आता लातूर विभागाची लिस्ट लागलेली आहे। ओके, वेटिंग लिस्ट यामध्ये पण सेमच आहे। सर्वात पहिलं आपण नागपूर विभागाचं बघून घेऊया। आता नागपूर विभागामध्ये कालच लिस्ट लागली होती, त्या लिस्टमध्ये त्यांनी कशा पद्धतीचं हे दिलेलं आहे ते बघून घेऊ आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला काय बोलायचं आहे। काल मला व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे। ओके, बट ओके, ही अशी लिस्ट आहे। थोडंसं स्क्रीन हे अशी होऊ शकते, कारण ही जी PDF आहे ही तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये। पहिली कॅन्डिडेट तुम्हाला इथं दिसते। ओके, ही मयुरी कृष्णा विखरे, त्याच्यानंतर अन्सारी पठाण। ओके, हे ज्या कॅन्डिडेट आहेत, ओके, हा ज्या कॅन्डिडेट आहेत, हा तुम्हाला सांगतो हे काय झालेलं आहे की वुमन रिझर्वेशनमध्ये, कारण यांचे मार्क जास्त होते, 140, 140, 138। ओके, त्यानंतर जे ओपनचे जे ओपन वुमन रिझर्वेशन, हे ओपन जनरलची लिस्ट आहे। ओके, याच्यातलं ह्या लिस्ट आहे, ह्या मुली आहेत। ओके, तुम्ही जे पूर्वीची जी लिस्ट आहे ते बघितलं तुम्हाला कळेल। ओके, अशा पद्धतीनं आपल्याला 24 कॅन्डिडेटचं तुम्हाला नाव बघायला मिळेल। ओके, किती? 24 कॅन्डिडेटचं, 24 नाही 25। ओके, 25 कॅन्डिडेटचं तुम्हाला, सॉरी 36 कॅन्डिडेटचं, हे गव्हर्नमेंटची लिस्ट आहे। ओके, येस, स्टाफ नर्स गव्हर्नमेंटची लिस्ट आहे। 36 कॅन्डिडेटची तुम्हाला इथे लिस्ट बघायला मिळेल। ओके, ह्या याच्यामध्ये। ओके,
36 आहे. लास्ट कॅन्डिडेट ही तुम्हाला दिसते प्रोजेक्ट अफेक्टेडमधले. ओके, ठीक आहे. तर आता मला ह्या लिस्टमध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे की ह्या लिस्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की एकाच कॅन्डिडेटला बऱ्याच ठिकाणी, आता समजा ही ओपन वुमन रिझर्वेशनमधून यांचं सिलेक्शन आहे. आता हे जे विद्यार्थी आहे, ओके, हे 24 विद्यार्थी कशातून दिलेलं आहे तुम्हाला, याच्याबद्दल नावं बघू शकता तुम्ही. ओके, हे 24 विद्यार्थी कशातून सिलेक्शन आहे, 24 विद्यार्थ्यांचं हे आहे ओपन वुमन रिझर्वेशनमधून. ओके, 140 ते 132पर्यंत. 132वर तुम्हाला असे किती कॅन्डिडेट दिसतात, जवळपास तुम्हाला एवढे कॅन्डिडेट 132चे आहे, म्हणजे जवळपास 10 ते 24 म्हणजे 14 कॅन्डिडेट सेम मार्क्सवाले आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं म्हणणं येते की सर यांचं सिलेक्शन कसं काय, 132 आहे तर कोणत्या क्रायटेरिया. तर याच्यामध्ये एज, ज्यांचं एज जास्त तो एजमुळं तो पहिलं जातं, कारण त्याला एकच हाच चान्स मिळेल. ओके, बट ज्याचं एज कमी आहे त्याला पुन्हा एकदा चान्स मिळेल एक्झाम द्यायचा, हा एक क्रायटेरिया असतो गव्हर्नमेंटचा. ओके, हो, एक झालं. आता तुम्ही बघू शकता हेच कॅन्डिडेट ओपन वुमन रिझर्वेशनमधले आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ही सेम कॅन्डिडेट तुम्हाला इथेसुद्धा दिसते. ओके, ओपन जनरलमध्ये. तर हा जे गोंधळ झालेला आहे हा कुठेतरी हा चुकीचा वाटतो आहे. ओके, डेफिनेटली कालच मला व्हिडिओ करायला पाहिजे होतं, बट मला इंटरनेटचा इश्यू असल्यामुळं मी करू शकलो नाही. ओके, स्टील त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतं की ओपन स्पोर्ट्स पर्सनमध्ये सेम 30 कॅन्डिडेट आपल्याला दिसते. ओके, बघा सेम 30 कॅन्डिडेट दिसते. ओके, आणि 30 कॅन्डिडेट. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा ओपनचं प्रोजेक्ट अफेक्टेड, तिथेसुद्धा सेम कॅन्डिडेट तुम्हाला दिसते. ओके, तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, याच्यामध्ये गव्हर्मेंट फिमेल असो, गव्हर्मेंट मेल असो, ओके, प्रायव्हेट फिमेल असो किंवा प्रायव्हेट मेल असो, यांच्या सगळ्यांच्या लिस्ट आपण बघितलेल्या आहे. आता वारंवार 10 वेळा ते एकच लिस्ट बघण्यात योग्य नाही. ओके, तर ह्यामध्ये ओके, तर यामध्ये आता बघा लातूर डिव्हिजनची लिस्ट लागली आणि नागपूर डिव्हिजनची. ओके, आता काल नागपूरची लागली 11ला आणि ही आज 12/6ला आज लातूरची लागलेली. ओके, तर तुम्हाला सांगतो आहे काल लिस्ट लागली. काल बरेच विद्यार्थी, जवळपास 10 विद्यार्थी हे नागपूर DD ऑफिसला गेलेले. DD ऑफिसमध्ये त्यांना एक सॅटिस्फाईंग उत्तर मिळालं नाही. त्यांनी सरळ सांगितलं की हे पुण्यावरून लिस्ट बनली आणि आता आम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे 13/6पासून आता व्हेरिफिकेशन पण सुरू होतं आहे नागपूरचं. 13/6पासून व्हेरिफिकेशन, 13 आणि 14/6. ओके, ठीक आहे. त्यामुळं बरेच विद्यार्थी याच्यातले, कारण ज्यांना वाटत होतं की आमचा नंबर लागू शकतो, ते विद्यार्थी डायरेक्ट पुणे जे हिवताप केंद्र आहे, म्हणजे पुणेचं डेप्युटी डायरेक्टरचं ऑफिस आहे, जिथून हे सगळं रिक्रुटमेंट होते, तिथे गेलेत बरेच विद्यार्थी. आणि ती गेल्यानंतर जे तिथले अधिकारी होते त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर की सगळ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आमचा नंबर येतं. कारण तुम्ही बघू शकता जशी ओपनची लिस्ट आपण आत्ताच बघितली, ओपन वुमन रिझर्वेशनमध्ये सेम कॅन्डिडेट आहे, ओपन जनरलमध्ये सुद्धा सेम कॅन्डिडेट आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही ओपन तुमचं पॅप आहे त्याच्यात पण सेम आहे, स्पोर्ट्स पर्सन आहे त्याच्यात पण सेम आहे, अर्थक्वेक आहे त्याच्यात पण सेम आहे. ओके, तर जर याच्यामध्ये जर कॅन्डिडेट असतील, ओके, तर समजा याच्यातून काही विद्यार्थी द्यायला पाहिजे, त्याच्यातून काही विद्यार्थी, याच्यातून काही, कारण एकाच ठिकाणी जर सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं तर मग इथे काय यांचं नुकसान होतं, इथे जे सिलेक्ट होणार यांचं नुकसान होणार, यांचं नुकसान. तुम्ही जर पूर्वीची जी मेरिट लिस्ट बघाल, जे TCSने जे आपण जेव्हा रिझल्ट आले होते DHSचे, ओके, रिझल्टमध्ये एक सिलेक्शन लिस्ट होती आणि खाली त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट होती. वेटिंगमध्ये प्रत्येक कॅटेगरी, जसं आता वुमन रिझर्वेशन होते त्याच्यामध्ये 1, 2, 3 सिलेक्शन आणि त्याच्यानंतर वेटिंग दिलं होतं, इथे वेटिंग दिलं होतं. ओके, तसंच सेम जनरलमध्ये सुद्धा असं. आता हे झालं ओपनचं, तसंच सेम OBCचं पण तसंच झालेलं आहे, SCचं पण तसंच झालेलं आहे, NT. ओके, आता वेटिंग म्हणजे काय, वेटिंग म्हणजे जे विद्यार्थी जॉईन झाले नाही, ज्यांना 3 ऑप्शन दिले होते, म्हणजे 3 वेळा त्यांना कॉल लेटर पण पाठवले होते की बाबा तुम्ही या, किंवा लिहून द्यायचं होतं. ओके, असे विद्यार्थी, अशा पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाव ह्या लिस्टमध्ये आहे. मेल, नागपूर मेलमध्ये असे पण कॅन्डिडेट आहेत की ज्यांना ऑलरेडी 2-3 वेळा इंटिमेशन दिलेलं होतं. तर मे बी ही जी लिस्ट आहे ती खूप घाईमध्ये बनवण्यात आली असेल, मे बी. ओके, त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका.
आता इथे बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की काल जे विद्यार्थी नागपूरवरून पुण्याला आलेत आज, त्यांच्याकडून असं मला माहिती पडलं की ही जी लिस्ट आहे ह्या लिस्टमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे, चूक झालेली आहे. तर डेफिनेटली ही जी लिस्ट आहे ही आता रिवाईज होऊ शकतं. ओके. बट आता कसं 14 तारखेला ज्यांचं व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन तर होणारच. ओके. 14चं जे व्हेरिफिकेशन आहे 13 आणि 14चं ते व्हेरिफिकेशन ह्या लिस्टनुसारच होणार. बट आफ्टर दॅट म्हणजे याच्यातून जे लोक जॉईन करतील नाही, काही जे इश्यू असतील त्याच्यानंतर 22/6ला नंतर सुद्धा एक लिस्ट लागणार आहे. ओके. असं तिथल्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती झालेलं आहे. हे तोंडी आहे सगळं. ओके. लिखित कुठेच नाही आहे, तोंडी आहे. बट आजसुद्धा जवळपास 30 स्टुडंट्स नागपूर डी ऑफिसला गेले. आजसुद्धा 12ला. ओके. डी ऑफिसला गेले. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केला आणि मलासुद्धा काल असं वाटत होतं की हे लिस्ट काय आहे. ओके. म्हणजे लिस्ट बघून असं वाटत होतं की चूक तर आहे, बट कुठलंही एव्हिडन्स नाही, कुठलंही हे नाही. आणि सोबतच इंटरनेटचा इश्यू असल्यामुळं मी नाही केला व्हिडिओ. ओके. बट आता जस्ट थोडी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळाली. ओके. लिखित नाही आहे, बट तोंडी इन्फॉर्मेशन मिळाली. त्यामध्ये 30 विद्यार्थी डी ऑफिसला गेले. तर डी ऑफिसवाल्यांनीसुद्धा म्हटलं की हा चूक आहे, हे लिस्टमध्ये बऱ्याच चुका आहेत. तर ही लिस्ट चेंज होईल किंवा रिवाईज होईल. ओके. बट चेंज इन द सेन्स रिवाईज होऊ शकतं. बट कधी 22च्या नंतर. आता 22चं शेड्यूल दिलेलं आहे. तर 22च्या पुढे ज्यावेळी ह्या लिस्टमधून जे लोक जॉईन नाही करतील तर मे बी चान्सेस आहे. ओके. मे बी चान्सेस आहे की हे जी लिस्ट आहे ती 22 जूनच्या पुढे, 22/6च्या पुढे ही लिस्ट रिवाईज होऊन पुन्हा एकदा लागणार. आणि बरेच विद्यार्थी जे वेटिंगला आहे, जे वाट बघत आहेत की नाही आमचं सिलेक्शन होऊ शकते. पण बाबांनो तुम्हाला आत्ता पण सांगतो आहे की जरी तुम्ही वुमन रिझर्वेशन म्हणा, जरी तुम्ही जनरलमधून, जरी तुम्ही स्पोर्ट्सपासूनमधून, बट आता वेटिंगमध्ये काय होतं, वेटिंगमध्ये तुमच्या मेरिटनुसार, ओके, मेरिट लिस्टनुसारच वेटिंग क्लिअर होते. मेरिट लिस्ट म्हणजे तुमच्या मार्क्सनुसार. ओके. लक्षात ठेवा, तुमच्या मार्क्सनुसार. जर तुम्हाला मार्क जास्त असेल तर डेफिनेटली तुमचा नंबर लागेल. ओके. तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बघून घ्यायचं. ते आयदर तुमचं WR असो की तुमचं जनरल असो. जे लास्ट सिलेक्शन कॅन्डिडेट 140वा असेल आणि खाली जर समजा 138वाला कॅन्डिडेट आहे, 136वाला आहे, तर याचं 138वाल्याचं सिलेक्शन होणार. ओके. आयदर तुम्ही WRमध्ये असा की तुम्ही जनरलमध्ये असाल. ओके. किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये असा. कळलं का तुम्हाला? ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नाही तर असं म्हणायचं नाही की सर त्यांनी लिस्ट बनवली होती, स्पोर्ट्स पॅपमध्ये माझा पहिला वेटिंग होता, मला नाही घेतलं. नाही. आता जे पण होईल तुमच्या मार्क्सनुसार होणार. वेटिंग लिस्ट मार्क्सनुसार क्लिअर होईल. तर आपण आता काय करू शकतो की तोंडी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की 22/6च्या नंतर डेफिनेटली लिस्ट रिवाईज होईल. ओके. लिस्ट रिवाईज होईल असं हे आपल्याला जे DD ऑफिस पुणे आहे त्यांच्याकडून तोंडी तिथल्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. सोबतच नागपूर DD ऑफिसवाल्यांनीसुद्धा त्यांच्याकडून पण म्हणण्यात आलेलं आहे की काहीतरी चूक झालेली आहे. डेफिनेटली याच्यावर आम्ही लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे की जे पण विद्यार्थी वेटिंगला आहात, डेफिनेटली तुमचं पण एक कर्तव्य बनतं आहे की जे रिस्पेक्टिव्ह DD ऑफिस आहे. ओके. रिस्पेक्टिव्ह DD ऑफिस म्हणजे औरंगाबादचं, त्याच्यानंतर अकोल्याचं, नाशिकचं, ठाणे असो, कुठले असो, कोल्हापूर असो, जर तुमची लिस्ट लागली आणि लिस्टमध्ये जर काही तफावत तुम्हाला बघायला मिळाले, डेफिनेटली तुम्ही DD ऑफिसशी संपर्क करायचा. DD ऑफिसकडून जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर डेफिनेटली तुम्हाला सांगतो 5-10 जे पण विद्यार्थी आहे ते DD ऑफिस पुणेला येऊन त्यांना भेटून ही जी बाब आहे ते लक्षात आणून द्यायची. जर तुम्ही कसं असतं, बहिऱ्यांना आपल्याला आवाज उठवूनच त्यांच्या कानापर्यंत गोष्ट पोचवू शकतो. तसंच आहे. म्हणूनच म्हणतो आहे की बघा काल एक विद्यार्थी नागपूरवरून एमर्जन्सीमध्ये तिकीट नसूनसुद्धा ती DD ऑफिस पुणेला आली. ओके. आणि पुणेला भेटून ही इन्फॉर्मेशन सगळी तिने काढली, व्यवस्थित हे केलं. कारण तिला वाटत होतं तिचा नंबर लागेल आणि त्याच्यानंतर असं झालं की लिस्टमध्ये तिचं नावच नाही. ओके. सो थोडाफार होप आहेत, थोडाफार म्हणण्यापेक्षा होप आहेत. ओके. बट कसं आहे की तुम्हाला तफावत वाटली तर डेफिनेटली तिथले जे DD ऑफिस आहे, DD ऑफिसला जाऊन भेटायचं, इन्फॉर्मेशन घ्यायची. ओके. आणि DD ऑफिस इन द सेन्स जे मोठे ऑफिसर्स आहेत त्यांना भेटायचं. क्लरिकल सेक्शन्समध्ये तुम्हाला व्यवस्थित उत्तर भेटणार नाही. मोठ्या ऑफिसर्सला भेटायचं.
ओके. जसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह OS असो किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असो, यांना भेटूनच इन्फॉर्मेशन घ्यायची. व्हॅलिड इन्फॉर्मेशन तुम्हाला यांच्याकडूनच मिळेल. ओके. तर वाट बघा. ज्या बाकीचे जे हे आहेत जे DD ऑफिसेस आहेत त्यांच्या पण लिस्ट लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये अपलोड होतील. वाट बघूया की मे बी आज आणि कालची जी लिस्ट आहे त्याच्यावर काहीतरी आज चर्चा झाली असेल. मे बी नवीन जे लिस्ट अपलोड होईल ती मे बी रिवाईज होऊन अपलोड होईल बाकीचे जे विभागाचे आहे त्या. ओके. आणि बाकी नागपूर आणि लातूरची जी आहे ती 22 नंतर मे बी ते लोक रिवाईज पण करतील. ओके. होप सो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, मुलांपर्यंत पोहोचवा. मुलांना सांगा पॅनिक व्हायचं नाही. कालसुद्धा एका पॅरेंटने फोन केला, खूप पॅनिक होते. त्यांचीसुद्धा असं म्हणणं होतं की सर काहीतरी सांगा. तर बघा, प्रयत्न तुम्हालाच करावा लागेल. मी तुम्हाला मार्ग सांगू शकतो की नाही, तुम्ही इथे जाऊन विचारू शकता, तिथे जाऊन विचारू शकता, यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. होप सो. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबतच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.